Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। शिवसेनेला कमी लेखलं गेलं। माझे 6 नगरसेवक कुडाळमधले डिस्क्वालिफिकेशनला काढले। सत्ता आपली आहे महायुतीची, तरी तुम्ही आमच्या 6 नगरसेवकांना डिस्क्वालिफिकेशनचं लेटर काढता। मला असं वाटतं सन्मान्य रवींद्र चव्हाणांचा सिंधुदुर्गावर राग आहे। 2-3 फक्त घटना सांगतो की जाणून बुजून कसं शिवसेनेला कमी लेखलं गेलं की एक उमेदवार होते अपक्ष म्हणून इकडे सावंतवाडीचे विशाल परब नावाचे, त्यांनी खूप गडबड केली ह्या निवडणुकीमध्ये, म्हणजे विधानसभेच्या। राणे साहेबांबद्दल पण चुकीचं बोलला त्या कुठल्या तरी व्हॉइस क्लिपमध्ये। एवढं असताना तुम्ही राणे साहेबांना न विचारता अशा लोकांचा पक्षप्रवेश घेतातच कसा? काय कारण आहे? अच्छा, तो 33-34 वर्षाचा पोरगा आहे, असं काय त्याचं काय राजकीय भांडवल आहे किंवा त्याचं काय त्यांनी काय गाजवलं आहे, आंदोलनं केली आहेत अशी मोठी, असं काय नाही। जमीन विकून पैसा कमावणाऱ्या माणसाला तुम्ही एवढं महत्व का देता? त्याचंच ऑफिस केलं आता निवडणुकीला। हे असे विषय आणि मग तक्रार करायची की आम्ही उभाटातले काही लोक आमच्यामध्ये जे काय आले, तो उभाटातली लोक घ्यायला काही अडचणच नाही। मग माझे 6 नगरसेवक कुडाळमधले डिस्क्वालिफिकेशनला काढले। मी बोललो माझे नगरसेवक डिस्क्वालिफिकेशन, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष त्या गटामध्ये आहे, नगरसेवकांचा एक गट असतो, त्या गटामध्ये ते 6 नगरसेवक पण आहेत आणि बाकीचे नगरसेवक पण आहेत। सत्ता आपली आहे महायुतीची, तरी तुम्ही आमच्या 6 नगरसेवकांना डिस्क्वालिफिकेशनचं लेटर काढता। काय कारण आहे? अच्छा, आम्ही का नको हे तरी सांगा। आम्ही काय केलं आहे का, किंवा आम्ही काय वेगळी मागणी केली आहे का, किंवा आम्ही कोणाच्या अंगावर गेलो आहे का, कुठला विषय आम्ही असा हाताळला की ज्याच्याने तुमचं नुकसान झालं? अहो, हिंदुत्वासाठी आम्हीही काम करतो, आम्ही तुमच्याबरोबर अनेक आंदोलनाला उभे होतो, सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्याबरोबर आम्ही दिवस काढले, पण हे असे का करतायत सडनली? हे काय कळायला मार्ग नाही। मी खूप विचार केला याबद्दल, पण मला असं वाटतं सन्मान्य रवींद्र चव्हाणांचा सिंधुदुर्गावर राग आहे। ह्याचं कारण मी तुम्हाला स्पेसिफिक का सांगतोय, रत्नागिरीमध्ये जर तुम्ही बघितलं, राजापूरमध्ये 1 सीट बीजेपी लढवते, लांज्यामध्ये 1 सीट, रत्नागिरीमध्ये 6 सीट, सगळे मिळून रत्नागिरीमध्ये बीजेपी भारतीय जनता पार्टी सगळे मिळून 20 सीटवर निवडणूक लढवते। तुम्हाला तिकडे चालतं 20 सीट, म्हणजे असं 20 सीट घ्या, अख्ख्या जिल्ह्याचं म्हणतोय 20 सीट, 20 सीटच्या आतमध्येच आहेत। सिंधुदुर्गामध्ये आम्ही 50-50 द्यायला तयार होतो, कणकवलीत आम्ही लढणारच नव्हतो। मग असं काय घडलं? आमचं कुठे चुकलं? कुठेतरी राग काढला जातोय सिंधुदुर्गावर असं मला वाटलं, आणि म्हणून मी कालपासून हे लोकांना तर कळलं पाहिजे ना, नाही तर लोकांना काय वाटेल की आम्ही मुद्दामून केलं।